झी 24 तास एक पाऊल पुढे। एक चोर 500हून अधिक चोऱ्या ही ओळख आहे या अट्टल गुन्हेगाराची। बंटी उर्फ देवेंद्र सिंग असं त्याचं नाव आहे। पुण्यामधल्या समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली आणि विशेष म्हणजे एक पिक्चर आपण बहुतेक सगळ्यांनी बघितलं असेल, त्या चित्रपटाची निर्मिती या चोराच्या जीवनावरतीच केली आहे। ओय लक्की लक्की ओय, त्याचा हिरो कसा आहे खऱ्या अर्थानं पाहूया। ओय लक्की लक्की ओय सिनेमातला हा अभय देओलने ही भूमिका ज्यावरून साकारली तो हा खरोखरचा लक्की, म्हणजे प्रत्यक्षातला देवेंद्र सिंग उर्फ बंटी चोर। बंटीच्या नावावर चोरीचे 300हून अधिक गुन्हे आहेत। दिल्लीपासून केरळपर्यंत अनेक राज्यांच्या पोलिसांना तो हवाय। असा हा बंटी चोर पुणे पोलिसांना सापडलाय। याच्या विरोधात दिल्लीमध्ये 300, कर्नाटक राज्यात 100 अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्हेगाराने बिग बॉस या मालिकेतही काम केलं होतं अशी माहिती मिळालेली आहे। त्याची खातरजमा करण्यात येत आहे। बंटीची करामत ऐका। केरळमधील एका उद्योजकाचा बंगला बंटीनं फोडला। हा बंगला काही साधा सुद्धा नव्हता, तर सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम आणि बुलेट प्रूफ काचांनी सुसज्ज होता। पण बंटी त्याही पेक्षा हुशार। त्यानं चोरी तर केलीच, वर उद्योजकाची आउटलँडर घेऊन तो पळाला। पुढे तमिळनाडू आणि कर्नाटकच्या पोलिसांना त्याने गुंगारा दिला। असा हा चलाख बंटी पकडला गेला तो लॉज मालकाच्या दक्षतेमुळे। त्याचं आम्ही व्हेरिफिकेशन केलं। इंडियन एक्सप्रेस मध्ये त्याचं नाव बघितल्यावरती त्याची आयडी बघितल्यानंतर आपण क्राईम पीआयला फोन करून सांगितलं आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये पोलीसवाल्यांनी येऊन त्याला ताब्यात घेतलं। बंटीच्या अटकेत मात्र एक ट्विस्ट आहे। केरळ पोलीसही बंटीच्या मागावर होते। बंटी पुण्यात लॉजवर उतरलाय याची खबर त्यांनीच पुणे पोलिसांना दिली असं केरळ पोलिसांचं म्हणणं आहे। हमारा एडीजीपी हेमेंद्रन साहब ने इधर सिटी कमिश्नर को भी फोन किया है। उसके बाद इधर समर्थ पुलिस स्टेशन का इंस्पेक्टर का जो है ना हेल्प से इसको इधर होटल से पकड़ा है। अटक कोणीही केली असेल, या अटकेचा दिएंड मात्र ओय लक्की सिनेमासारखा न व्हावा आणि बंटी कायम गजाआड राहावा हीच अपेक्षा। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।